हॅलो गाईज, तर आज होता 10 ऑगस्ट आणि मी गेले होते पुण्याला मुलांना घेऊन आणि प्लस हे पण होते, तर 2 तेरावे होते. तर तिकडे आम्ही 13वेला गेले होते. तिथून पुढे 13वा झाल्यानंतर हे तिकडे दुसऱ्या 13वेला गेल्यामुळे मला मुलांना रिक्षातून घेऊन घरी यावं लागलं. आणि घरी आल्यानंतर बड्डेचं असं काही प्लॅनिंग नव्हतंच, कारण आमच्याही घरी एक दुःख बातमी होती, त्यामुळे प्लॅनिंग असं काही नव्हतं. पण माझे भाऊ वगैरे आले होते, ते म्हटले चला दादाजी केक कट करणार नाही आहे, तर आपण थोडंसं केक कटिंग वगैरे करूयात. म्हणून आम्ही थोडंसं प्लॅन केलं. तर दादींचा काही मूड नव्हता, तरी पण आम्ही थोडंसं चेंज केलं मूड. ते असे कुठेही गेले नाही केक कटिंग वगैरे करायला, कारण घरात पण आमच्या असं घडलं होतं की आमच्या चुलत आजोबा एक्सपायर झाले होते. सो आम्ही थोडंसं प्लॅनिंग केलं आणि केक कट केला. आणि त्यांना काही आयडिया नव्हती याबद्दल, कारण ते बाहेर गेले होते, त्यामुळे मला रिक्षाने यावं लागलं. आणि रिक्षाने आल्यानंतर माझे भाऊ वगैरे आले. मग ते आले, त्यांना असं वाटलं की आता निघायचं, म्हणून आम्ही निघालो. तर मी त्यांना असं वाटलं मी कोथरूडला जाणार आहे, तर ते आमच्या पुढे गाडी घेऊन चालले होते. त्यांना लाईक वाटलं की मी कोथरूडलाच चालले त्यांच्यासोबत, फक्त 2 व्हीलरवर येते. मग आम्ही गेलो आणि एक केक शॉप होतं, तिथेच बड्डे थोडंसं सेलिब्रेट केलं. पण त्यांना माहीत नव्हतं, ते सरळ पुढे निघून कोथरूडमध्ये पोहोचले. पण आम्हाला वाटलं असंच मुलांना घेऊन फोनवर बोलता बोलता ते राऊंडला गेले, पण तसं काही नव्हतं. ते तिकडे गेले आणि मग नंतर आम्ही फोन केला की कुठे सगळं झाल्यानंतर आमचं डेकोरेशन वगैरे छोटंसंच केलं, पण ठीक आहे की बड्डे 1 वर्षातूनच एकदा येतो, म्हणून म्हटलं चला सेलिब्रेट करूयात. तर ते तिकडे गेले. मग एक 15-20 मिनिटांनी आम्ही कॉल केला, तर ते थोडेसे चिडले की मी इकडे गेलो, मग तुम्ही मला सांगितलं का नाही ना, असं तसं. मग ते येईपर्यंत आम्ही वेट करत राहिलो आणि त्यांना आयडियाही नव्हती की आम्ही इथं असं काही केलं आहे म्हणून. आणि सो मग एकाला बाहेर ठेवलं की ते परत कुठेतरी जातील, तू तिथे थांब म्हणून. हे असं एक न्यू शॉप झालं, केक शॉपच. तर तिथे मी बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं. छान असं शॉप आहे, एक नवीनच झालेलं आहे आत्ता. तर तिथे बड्डे सेलिब्रेट करून देतात. तर सो मी तिथे करायचं ठरवलं बड्डे. मग तिथूनच केक वगैरे सगळं सेलिब्रेशनचं सामान घेतलं. ते तोपर्यंत खूप वेट केलं. केक स्टोरी म्हणून आहे शॉप, आणि हा वेट करत होता की ते बाहेर येतील, म्हणून मी त्याला सांगितलं परत पुढे वगैरे जातील. तर चिडली. शेवटी फायनली ते आले आणि मग मी व्हिडिओ शूट करायचं ठरवलं, कारण दोन्ही पिल्लं त्यांच्यासोबतच होती आणि ते चिडले होते. त्या पिल्लांनी ऐकलं होतं आणि म्हटले की काय मम्मा तू काय वेडी आहे का, आम्हाला सांगितलं नाही, म्हणजे मुलांनाही सांगितलं नव्हतं. मग ते आले आणि हॅपी बड्डे वगैरे विश केलं. आणि बघा पुढे ते आले आणि मग थोडंसं मुलांचं चावचाव चालू होतं की मम्मा तू काय वेडी आहे का, असं तसं आम्हाला सांगितलं नाही तू, असं तसं. मध्ये तिघांचं डिस्कशन चालू होतं की आम्हाला का सांगितलं नाही वगैरे, असं तसं. मध्ये चिडलेलेच होते थोडेफार. मग त्याच्यानंतर मला सरप्राईज होतं, ते कसं काय सांगणार मी, असं तसं झालं. आणि मग त्यानंतर ते माझे भाऊ वगैरे आले, मग बहिणी वगैरे त्यांची वेट करत बसलो. थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आणि का सांगितलं नाही, कुठे गेले ते, असं सांगत होतो की आम्ही इथपर्यंत पोचलो होतो, हे कार्ड भेटलं वगैरे, असं तसं. मग ही आली आमची छोटीशी क्यूट अशी पिल्लू, माझ्या भावाची मुलगी आहे. आता 5 मंथ कंप्लीट होतील तिला. खूप क्यूट अशी दिसत होती. सो मला असं वाटत होतं की किती तिला घेऊ. आणि मग थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या. मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं. हा भाऊ आहे आणि त्याची मिसेस आहे दिव्या. मग ते आले, त्यांनी विश वगैरे केले यांना. मी ते यासाठी म्यूट केलं की कारण टी व्हीला गाणी चालू होती आणि मग ते कॉपीराईटचं येतं, त्यामुळे मला म्यूट करावं लागलं. आणि गाणी असले की मग कॉपीराईट येते यूट्यूबसाठी. मग अशा प्रकारे पिल्लूला खेळत होते आणि फोटो सेशन चालू होतं. मग तिला बघण्यासाठी असं सगळे डॉल वगैरे दाखवत होते. आणि मग त्याच्यानंतर केक कटिंग होणार होतं. तर मग चालू होतं अशाच गप्पा वगैरे सगळ्यांच्या. आणि मग बाकी काय नाही, मग बड्डे सेलिब्रेट झालं. असेच जॉक्स वगैरे चालू होते. आणि मी त्यांनासाठी हे गिफ्ट दिलं होतं, आणि ओरिजिनल गिफ्ट तर काय अजून दिलं नाही. त्यांना पाहिजे ते गिफ्ट पाहिजे ते, म्हणून ते थोडंसं लेट देणार आहे. सो सांगेल मी नक्कीच काय गिफ्ट दिलं ते. आणि अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. आणि त्याच्यानंतर आता एवढे सगळे Happy birthday to you. Happy birthday dear Baji. Happy birthday. भाऊ ते स्पार्कल झालं ना काढते. आम्ही पिझ्झा हटमध्ये मस्त सेलिब्रेशन झालं इन शॉर्ट. आणि हे स्वतःहूनही कुठे गेले नाही, कारण की त्यांना ते नव्हतं जायचं, त्यांची इच्छाच नव्हती, कारण की घरात आजोबा एक्सपायर झाले होते. म्हणून म्हटलं फक्त आम्ही केक कट केला, बाकी काही नाही. काय म्हटलं मी ऐकलंच नाही. कोणाची होती खरं सांग. इकडे एवढी मोठी
एवढी मोठी कुठे गेलता बाबू. इथे बड्डे बॉयसाठी सोबत फोटो चालू होते. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही गेलो पिझ्झा हटमध्ये पिझ्झा खाण्यासाठी. आणि तिथे शेजारीच होता पिझ्झा हट. थोडीशी गाडी काढली आणि समोर शेजारीच होती 5 मिनिटाच्या अंतरावर. काय म्हणतोय ठेवलं का बाबूला? सॉरी माझे पिल्लू, सॉरी. तुला आतमध्ये ठेवला? ओ माय गॉड. आता आम्ही आले पिझ्झा हट. बेबी सायशा फर्स्ट टाइम इन डोमिनो. हाँ, बर्थडे बॉय गिविंग पार्टी टू अस. 1 लाख एक मीडियम. कुठे गेला बर्थडे बॉय? काय ऑनलाईन पेमेंट? ऑनलाईन नाही, सर्व लावून आम्ही मग बाकीचे बसलेत ते का रे? माझ्या पोराला त्रास देतो. पुन्हा आमचं माहेर घर आहे. बोल आमची द्यायला लागते, लक्षात ठेवा. जय शाळा पुन्हा कपडे घ्यायला आमची द्या तर लक्षात ठेवा. पुणे तुम्हाला पिझ्झा नाही तुमच्याकडे काय नाही तिथे. आमच्याकडे पण नाही ना. लोणावळा चिक्की इज फेमस. कोण नाही खाते चिक्की विक्की. 2 रुपयाची आमची देतात. चल तुला देतो दुकानात. माझ्याकडे फोटो येते, लक्षात ठेव. बाहेर काढ करू का बरं का बाहेर. बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो पिझ्झा हटमध्ये पिझ्झा खाण्यासाठी. हर्षू कसं झालं डॅडचा बर्थडे? यू लाईक इट? येस बोल. थंब दे विट्टू. हल बघितलं की नाटकी आहे. बर्थडे बॉय आज भाई नाही आहे, तर रोजच्या बर्थडेला इकडे जाऊ तिकडे जाऊ इकडे जाऊ चालू असते पळापळी. अरे सांगे बाबा गाडी चावी. आज नाही का मूड? आज मूड नाही का? मूड नाही मग जायचं होतं उलट. तर हा मामा त्याला चिडवत होता सारखा. तर त्याने त्याच्या बाईकची चावीच लपून ठेवली होती. देत नव्हता आणि देणार पण नाही म्हटला. तर मी ओरडले त्याला की दे बाळा, असं नको करू. इकडे बेबी मी यांना वॉच गिफ्ट करत होते. तर मी तुला काय बोलले? काय 97,000. मी काय म्हटले? मी त्यांना गिफ्ट करत होते. काय म्हटला? तुझ्याकडे काय? मी म्हटलं की तुला सांग माझ्याकडे पैसे आहेत, बाकी पैसे तुम्ही द्या. दाजीने विचारलं किती? 3,000 आहेत. 95,000 3,000 आहेत माझ्याकडे. बापरे. काय बोलू? काय गिफ्ट दिलं डॅडांना? पैसे 20 रुपीज. 20 लाख. 20 रुपीज नाही, 20 लाख. झोपेला कधी? इकडे यांनी मागवलं होतं पिझ्झा, कारण दुपारचा टाईम झाला होता. सगळ्यांना भूक लागली होती. मग पिझ्झा ऑर्डर केला होता आणि थोडंसं कोक वगैरे ऑर्डर केलं. मग खाल्ल्यानंतर आम्ही लगेच निघालो ऑन द वे टू लोणावळा. ड्युटी ऑन. बेबी ऑन बेबी सगळे पिझ्झा खातात. तू टुकू बघताय. कसा आहे हार्स पिझ्झा? हा पोटात गेला नाही. कसा आहे? इथे तो मामा दक्षकडे चावी मागते, पण दक्ष बोलला मी काय देणार नाही. त्याला मला सॉरीच बोलायला आहे, कारण की त्यांची खूप चिडवाचिडवी झाली होती. फोटो नाही घेतला आपला. फोटो घ्या. फोटो मी फोटो नाही घेते पण ब्लॉग मध्ये सांगते तुला बायको मिळणार ती लोणावळ्याचीच मिळणार, एवढं लक्षात ठेव. एवढं नावं ठेवतोय. बाय 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 बाय. तू येतोय ना आमच्यासोबत? आता नाही, करू नको.
पुणेकर गाईच पुणेकर आले आहे लोणावळ्याकर आता चला पुण्याला. गाडी कुठं लावायची बेबी? एक मिनिट थांबा. हाय बेबी. गाडीची लाईट दिसतीये. बेबी कुठे आली आहेस तू? प्लॅनिंग झालं नव्हतं असं की इकडे यायचं वगैरे, पण आम्ही निघून आलो. त्याच्यानंतर त्यांना अचानक फोन आला सो ते पण आले. मग एवढे सगळे आल्यानंतर मग असं खूप गडबड वगैरे झाली. मग 10-10:30 वाजले होते. त्या पिरियडला काय करायचं असं ठरलं. हॉटेलमध्ये जेवण इकडे चाललं तुलाच घेऊ का नाच माझ्याकडं. तुमच्या पाटल्या आलं बेबी. पडली पण आल्या म्हणून तो बेबीच घेऊन आला मला वाटलं तुझ्या नाईकी मध्ये दाखवत होता काहीतरी, मला चॉईस करून आणतोय. माझे भाऊ बहीण आल्यानंतर लगेचच प्रवीण भाऊ आणि मिलिंद दादा आणि अजिंक्य वगैरे सगळे आले केक कट करण्यासाठी. मग खूप गडबड झाली. मग काय ठरवलं तर सगळ्यांनी हॉटेललाच जाऊयात म्हणून इमर्जन्सी ठरलं. सो आम्ही सगळेजण जेवायला गेलो. बेबी त्रास देत नव्हतं, पण ते त्या दोघं त्यांना खेळत होते. सो अशा प्रकारे जेवण केलं आणि जेवण करून झाल्यानंतर ती बेबी थोडंसं किरकिर करत होतं, तर तो तिला म्हणत होता मी भरवतो तुला. सो अशा प्रकारे जेवण झालं आणि आम्ही घरी आलो. थोड्याशा गप्पा टप्पा केल्या आणि सो कंटिन्यू विथ करण अँड करण भजन पण नाही. हा झोपेल ती खरंच पण तुझ्या भजन मैफिल. श्री समर्थ, श्री स्वामी समर्थ. कुठतं मग मी काय बोलणार, तुम्ही बोला. मी काय आता आम्ही तुमच्या लॉकडाऊन झालो, आम्हाला काय माहिती. आजचं प्लॅनिंग आहे सध्या तरी. बेबी आमचं जरा पेट पूजा करते. आम्ही पेट पूजा त्यासाठीच करतो की आम्हाला आत्ता सोबत खेळायचंय, फिरायचंय, मस्ती करायची है ना भाऊ. सध्या पेट पूजा चाललेलं आहे. इकडे आंघोळी चाललेलं आहे, तिकडे झाली आहे. हेअर ड्रायर चाललाय. आमच्याकडे लोणावळा चाललोय आम्ही. मस्त नाश्ता काय केला असेल तुम्ही गेस करा. नाश्ता मॅगी, ती पण स्पायसी मॅगी गेलेली. आम्ही कधीच खाल्लेली नाही मॅगी. हा तू पोहे बनत आता, मी तरी स्पायसी मॅगी बनवली आहे तुझ्यासाठी. सुरुवात आहे बोल. मस्त ड्युटी लागली. रोज संडे विसरायचा, सॅटर्डे विसरायचा, सगळे वीकडे विसरायचे. सगळे जावं फोन करायचा मला. मॅगी खायला काका. सगळे जावं मॅगी. माऊ आणि राजा मी नाही येत आता, तुम्हीच जाऊन या. हा तुला डायलॉग टाक. कुठला तू टाक. तू टाक. ती टाकणार तिकडून. मी येणारच नाहीये, तुम्ही जाऊन या. इधर क्या हम झकझक निकले आए क्या? इतनी दूर से पुणे से आए रे इधर. हमें क्या इधर से मुंबई का दूर नहीं है, मुंबई जाते हम. तो फिर जाओ. मेरी बहन है इसलिए रुका मैं. बहन जरा बिजी आज. काय म्हणते बघ. जल्दी चल, पनवेल निकलना है. हा तुला आत तू फिरवणार आहे. आता आत भुशीला फिरवणार, कर्जत फिरवणार, खंडाळा फिरवणार, लोणावळा फिरवणार. फक्त आतू म्हणायचं. आतू भजी, भजी लगेच. आतू मॅगी, मॅगी लगेच. विक्टो आत्ताच आहे लगेच. तुला काय पाहिजे फक्त बोलायचं. काय आता तुला सगळं समजतंय. मम्मा समजते, राजा काका समजते, मी समजतो, दादा समजते, सगळं समजतं तुला. आतू कुठे, आतू कुठे, आतू आतू कुठे, आतू आतू कुठे, तेजस्वी लोक. भाऊ आतू कुठे? बेबी आतू कुठे बघ. हॅलो बाबू.
दिव्या तू रील पाठवते बघतो की नाही? अजिबात नाही, फोन करून सांगायचं आहे. फोन करून सांगायचं. आपण तू काय बघतो? आपण मग सूरज यादव एस क्यू आर कोड झापूक झुपूक वडपाची 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 SQR के झटके दाजी झपूक झुपूक गोली कर. कशी आली मॅगी चांगली झाली. कशी आली? झाली थोडी चांगली आहे, थोडी चांगली आहे. चालून घ्यायचं. अरे खांडाळ्याच्या घाटो गेला तरी भेटेल तशी. नाव ठेवता येत नाही. खंडाळ्याच्या घाटात 10 रुपयाला भेटेल. एवढं 2 तास थांबाय नसते लागले है का नाही? दिव्या कशी आहे? दिव्या कशी आहे? पाणी दे त्यांना. कशी मॅगी? छान झाली. वरतून वाचायचं. तिला काही द्या. ते काही द्या चालू मस्त नाही. झाली. अरे गाडीत नाच बसून आले. संपली का? नाव ठेव ठेव खाल्ली. दिली